महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे। परंतु यात एक मुद्दा डावलला जातोय तो म्हणजे शेतकऱ्यांचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर एक मोठं संकट आलेलं आहे। आणि हे शेतकरी काही 2-5 हजार नाही, तर महाराष्ट्रातल्या जवळपास 45 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते। विदर्भाचा विचार केला तर यापैकी जवळपास 25 ते 30% सोयाबीन एकट्या विदर्भात होतं आणि या सोयाबीनवर येलो मोझॅक नावाचा रोग आलेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ 80 ते 90% सोयाबीन जे आहे ते हातचं गेलेलं आहे। आत्ता जर तुम्ही शेतांमध्ये गेले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दिसून येते, कारण की सोयाबीनचं पीक म्हणजे शेतकऱ्यांच्या दिवाळीचं बोनस असं म्हटलं जातं। खरीपात लागवड करायची जून-जुलैमध्ये आणि दिवाळीच्या काळात ते उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात येतं आणि बरेच शेतकरी जे आहे ज्यांचं हातावर अन्न आणि पानावर खाणं अशी परिस्थिती आहे, ते शेतकरी हे सोयाबीन विकून आपली दिवाळी साजरी करतात। परंतु शेतकऱ्यांच्या या दिवाळीच्या बोनस म्हणून समजल्या जाणाऱ्या पिकावरच मोठं संकट आहे। आणि सगळ्यात दुःखाची बाब अशी आहे की हा मुद्दा, या मुद्द्यावर ना विरोधक आंदोलन करताना दिसत आहेत, ना सरकारनं अद्यापही येलो मोझॅकमुळे सोयाबीनचं जे नुकसान झालं त्याच्या पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये गेले 4-5 वर्ष झाले किंवा त्यापेक्षा जास्त काळ झाला सोयाबीनवर हे संकट जे आहे ते येत आहेत। परंतु यावर्षी त्याची व्याप्ती मोठी आहे। 90च्या 90% सोयाबीनचे म्हणजे काल आम्ही विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातल्या काही सोयाबीनच्या शेतींमध्ये जाऊन आलो। पूर्णच्या पूर्ण प्लॉट पिवळे पडलेले आहे, दाणे भरत नाही आहे। त्यामुळे एकरी 1 क्विंटलही उत्पादन होईल की नाही याची गॅरंटी नाही। ज्या सोयाबीनसाठी एकरी जवळपास 17 ते 18 हजार, कोणी 25 हजारापर्यंत खर्च केला, त्या शेतामध्ये एकरी 5,000 रुपयाचंही सोयाबीन पिकणार नसेल तर मग तो शेतकरी काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ही समस्या इतकी भीषण आहे की मी फक्त नागपूर विभागाचा आकडेवारी सांगतोय की जवळपास गेल्या 3 महिन्यामध्ये 113 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। आता सरकारी घोडे कसे दौडवले जातात आणि कर्मचारी त्यातले किती अपात्र करतात हा वेगळा मुद्दा आहे शेतकरी आत्महत्येचा। परंतु आत्महत्या झालेल्या आहेत, त्यातल्या बहुतांश आत्महत्या या सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेतून झालेल्या आहे। त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि येत्या काळात त्याची भीषणता वाढणार आहे। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या मायबाप सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की आमचाही मुद्दा महत्त्वाचा आहे। बाकी सगळ्या मुद्द्यांवर रोज विरोधकांकडनं प्रश्न विचारले जातात आणि सरकारकडनं त्याची उत्तरंही दिले जातात आणि त्याची चर्चाही भरभरून होते। परंतु या सगळ्या धामधुमीमध्ये शेतकऱ्यांचा, कारण की हा फक्त कुठल्या समाजाचा प्रश्न नाही, हा शेतकरी समाजाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ज्यांना फटका बसतोय। आणि फक्त विदर्भाचाच नाही तर मराठवाड्यातल्या सोयाबीनवरही गेलं तर मराठवाड्यातल्या सोयाबीनवर येलो मोझॅकचा अटॅक आलेला आहे। कोकणामध्ये काही भागात जिथे जिथे सोयाबीन होतं तिथे हीच परिस्थिती आहे। उत्तर महाराष्ट्रातही सोयाबीनचे प्लॉट्स आपण जाऊन बघितले तर येलो मोझॅकमुळे नुकसान झालेलं आहे। विदर्भात तर 90% नुकसान आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। आणि सगळ्यात दुःखाची बाब अशी आहे की कृषी विद्यापीठाचं संशोधन अजून त्यांच्या रिसर्च फील्डच्या बाहेरच पडलेलं नाही। मी काही दिवसापूर्वी याच विषयावर एका विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरूंना विचारलं की येलो मोझॅकवर आत्तापर्यंत संशोधन का आलं नाही, शेतकऱ्यांना उपाय का आला नाही, तर त्यांचं उत्तर होतं की आमचं जे रिसर्च फील्ड आहे त्या सोयाबीनवर अजून येलो मोझॅकचा अटॅक झाला नाही, आमचं सोयाबीन चांगलं आहे। म्हणजे ही अत्यंत दुःखाची बाब आहे की एवढ्या वर्षाच्या कोट्यावधी रुपयाचा खर्च करून जे विद्यापीठ उभे राहिले, संशोधन होतं, त्यांच्या फक्त आपल्या रिसर्च फील्डवरचा प्लॉट सुरक्षित आहे, इतर शेतकऱ्यांपर्यंत ते संशोधन अजून पोहोचलंच नाही किंवा पोहोचवण्यात एक्सटेन्शन विभाग अपयशी ठरला असं म्हणायला हरकत नाही। कारण की जिथे विद्यापीठं उभी आहेत त्या जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे। आणि त्यामुळे या प्रश्नाचं, कारण की सगळ्यात मोठं क्षेत्र आहे कापसानंतर सोयाबीनचं सर्वाधिक पीक कमी जास्त काही वेळा सोयाबीनचं क्षेत्र जास्त असतं। त्यामुळे एक तर पुढच्या काळात शेतकऱ्यांना पर्यायी पिकाचा विचार करावा लागणार आहे सोयाबीन जर असंच झालं तर, नाहीतर शेतकऱ्यांच्या समस्या वाढणार आहे। तो पर्याय विद्यापीठांनी देणं गरजेचं आहे आणि
ते फक्त देणं नाही, कारण की संशोधन झालं ते विद्यापीठापुरतं मर्यादित, ते शेतकऱ्यांच्या शेवटच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचं यश जे आहे, त्याचे परिणाम जे आहे, सर्वांगीण परिणाम दिसून येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे, पुढच्या काही दिवसामध्ये महिनाभरावर दिवाळी आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या दिवाळीचं बोनस समजलं जाणारं सोयाबीनचं पीक जे आहे ते हातचं गेलेलं आहे. त्यामुळे सरकारच्या वतीनंही सरकारला या मायबाप शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की सोयाबीनचे लवकरात लवकर पंचनामे करावे, त्याची असेसमेंट करावं आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी थेट मदत द्यावी हीच मागणी आहे. ती यंत्रणा लवकरात लवकर होऊन, कारण की सोयाबीन जे आलं जसं पिकलं तसं शेतकरी पुढच्या काही दिवसात 15 दिवसात कापणी करणार आहे. मग त्यानंतर पंचनामे करून काही फायदा होणार नाही. त्यामुळे त्यापूर्वी पंचनामे करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीची आत्ता गरज आहे आणि हा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, लोकांच्या जगण्या आणि मरण्याचा आहे. परत एकदा मी आत्महत्यांची आकडेवारी सांगतो की विदर्भात 3 महिन्यात 113पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विदर्भातल्या नागपूर विभागातल्या 6 जिल्ह्यांमध्ये, पश्चिम विदर्भातला आकडा जवळपास तेवढाच आहे. त्यामुळे ही भीषणता वाढत आहे, आर्थिक संकट वाढत आहे. त्यामुळे हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. हे महाराष्ट्राच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती विरोधकांना की सरकारला धारेवर धरताना सोयाबीनचा मुद्दा घ्या आणि मायबाप सरकारलाही विनंती की शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना आणि आर्थिक संकट लक्षात घ्या आणि शेतकऱ्यांना तात्काळ, सोयाबीन उत्पादकांना तात्काळ मदत जाहीर करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.